भूमी अभिलेख विभागामधील एक सर्वात मोठे अपडेट आलेले आहे. भूकर मापक पद आता हे रद्द करण्यात आलेलं आहे. 1 एप्रिल 2026 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक हे पद मृत संवर्ग घोषित करून आता ते रद्द करण्यात येणार आहे. परिरक्षण भूमापक याच्या 2 स्तर तयार करण्यात आलेले वेतनाचे एक असणार आहे S8 आणि दुसरा असणार आहे S12. आता जेवढेही काही भूकर मापक असतील तर त्यांना टप्प्याटप्प्याने थोड्याशा कालावधीनंतर त्यांना डायरेक्ट परिरक्षण भूमापक या पदावर ट्रान्सफर करण्यात येणार आहे. परिरक्षण भूमापक या पदाची एक नवीन रचना त्यांनी तयार केलेली, ज्याच्यामध्ये या पदाची भरती 40% ही प्रमोशनने केली जाणार आहे. डिपार्टमेंटच्या 40% डिपार्टमेंटचे लोक डिपार्टमेंटल एक्झाम देऊन ही परीक्षा देतील आणि फक्त 20% ही नवीन उमेदवार म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून हे पद जे आहे तर ते भरण्यात येईल. आगामी काळात भूकर मापक या पदाची आता डायरेक्ट पदभरती जी आहे तर ती होणार नाही. हा एक महत्त्वपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळतो.